विधानसभेला मागूनही भाजपकडून तिकीट दिलं गेलं नाही। फडणवीसांच्या पायाला हात लावून पक्षातून बाहेर पडलो। आमदार झाल्यानंतर भाजपकडून ऑफर होती, पण मी शिंदेंना सोडणार नाही। निलेश राणेंची प्रतिक्रिया। रवींद्र चव्हाणांना विकासाशी काही देणं घेणं नाही। मंत्री असताना काय केलं? रवींद्र चव्हाण वातावरण बिघडवण्यासाठी सिंधुदुर्गात येतात। निलेश राणेंचा हल्लाबोल। तर भाजपातीलच एका गटाला चव्हाणांचं काम आवडत नाही। निलेश राणेंची प्रतिक्रिया। चोराच्या घरात चोरी पकडून दिली आणि माझ्यावरच गुन्हा दाखल झाला। ज्याच्या घरात पैसे मिळाले त्यांना साधी नोटीसही दिली नाही। निलेश राणेंची टीका। तर निलेश राणे यांचं काय सापडतंय का यासाठी अधिकाऱ्यांना फोन केले जात आहेत। आयजी पर्यंत फोन जात असल्याचा निलेश राणेंचा रवींद्र चव्हाणांवर आरोप। निलेश राणेंच्या आरोपांवर नितेश राणे उत्तर देतील। पत्रकारांच्या प्रश्नावर रवींद्र चव्हाणांचं एका वाक्यात उत्तर। निलेश राणेंच्या आरोपांवर उद्या बोलणार। गुन्हा दाखल झाल्यावर निलेश राणेंचे रवींद्र चव्हाणांवर अनेक आरोप। बळीचा बकरा ही राजकीय टीका नाही, मी वस्तुस्थिती सांगितली। निलेश राणेंच्या वक्तव्यावर नितेश राणेंचं विधान। तर बळीचा बकरा बनण्या इतका मी दूधखुळा नाही। 3 तारखेला बळीचा बकरा कुणाचा होतो ते बघा। निलेश राणेंकडून समाचार। काँग्रेसमध्ये काय काय होतं ते आम्हालाही माहिती आहे। अचानक हिंदुत्वावर कुणी प्रेम करायला लावलं? नितेश राणेंचा सवाल। तर राणे कुटुंबाचं रक्त भगवं, आम्हाला हिंदुत्व शिकवू नये। नितेश राणेंचं बंधू निलेश राणेंना प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्यावर। निलेश राणेंचं होम पिच असलेल्या चिपळूण आणि लांजामध्ये एकनाथ शिंदेंच्या सभा। एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे लक्ष। शिंदे सिंधुदुर्गात प्रचार सभेसाठी येतात की लक्ष्मी दर्शनासाठी येतात ते आज रात्री समजेल। वैभव नाईकांची प्रतिक्रिया। शिंदेंनी या शहरासाठी कोणता विकास निधी दिला ते जाहीर करावं। वैभव नाईकांचं वक्तव्य। वैभव नाईकांना घरातच किंमत नाही, प्रचाराला येऊ नको असं वैभव नाईकांना त्यांची भावंडच बोलतात। निलेश राणेंचा वैभव नाईकांवर हल्लाबोल। प्रचार सभेत एकनाथ शिंदेंची फोनाफोनी। किशोरी पेडणेकरांकडून शिंदेंची नक्कल। शिंदेंनी भर सभेत सामंतांना फोन करून एमआयडीसी बाबत केली होती चर्चा। सामंतांशी चर्चा करून जनतेला एमआयडीसी बाबत दिलेलं आश्वासन। सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे बंधूंची दबंगगिरी सुरू। विनायक राऊतांची टीका। राणे बंधूंनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासाला काळीमा फासला। 2 भावांच्या शिरजोरीमुळे सत्याचा वाली राहिलेला नाही। विनायक राऊतांचं वक्तव्य। मला विधानसभेला आतून मदत करण्यासाठी 50 कोटींची ऑफर। अकलूजमधील सभेत जयसिंह मोहिते पाटलांचं विधान। मात्र एकदा दिलेला शब्द मी फिरवत नाही। जयसिंह मोहितेंचं वक्तव्य। भाजपनं सगळ्या विरोधकांना सोबत घेऊन धुडगूस घालावा। विरोधकांना सोबत घेऊन भाजपनं लोकशाही संपवून टाकावी। दमानियांचा भाजपवर निशाणा। ऑपरेशन टायगर सर्व महाराष्ट्रासह धाराशिव जिल्ह्यातही सुरू असल्याचं नाकारता येत नाही। प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यामुळे धाराशिवमध्ये खळबळ। डोंबिवलीतील कुंभारखांडपाडा परिसरात गणेश घाटाचं उद्घाटन। उद्घाटनावेळी श्रेयवादावरून शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने। रवींद्र चव्हाणांच्या हस्ते गणेश घाटाचं होणार होतं उद्घाटन। प्रभादेवीत माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद। इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या शाखेवरून वाद। स्थानिकांच्या विरोधानंतर समाधान सरवणकरांचा घटनास्थळावरून काढता पाय। माणिकराव कोकाटेंच्या कन्या सीमंतिनी कोकाटेंचा मतदारांना अजब सल्ला। लग्न नाही तर मतदान महत्त्वाचं, क्रॉस व्होटिंग मला चालणार नाही। सीमंतिनी कोकाटेंची प्रतिक्रिया। पुणे मनपा निवडणुकीत दोन्ही एनसीपी एकत्र आल्यास राजीनामा देणार। पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अश्रू अनावर। कोणताही पक्ष कोणत्याही पक्षासोबत आघाडी करू शकतो। प्रशांत जगतापांनी असा निर्णय घेऊ नये असा माझा सल्ला। प्रशांत जगताप राजकारणातून विश्रांती घेत असल्याबाबत धंगेकरांची प्रतिक्रिया। राज्यातील 15 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या। न्यायालयातील याचिका प्रलंबित असल्याने निर्णय। बारामती, फलटण, महाबळेश्वर सह 11 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे।
अंबरनाथ नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक स्थगित, तर कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात 6 प्रभागांमध्ये निवडणूक पुढे ढकलल्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांसह स्थानिक प्रशासनालाही धक्का। नांदेडमधील मुखेड आणि धर्माबाद नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली। भोकर, कुंडलवाडी आणि लोहा नगरपालिकेत प्रत्येकी एका जागेवरची निवडणूक पुढे ढकलली। अहिल्यानगरात 12 पैकी 4 नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या। उमेदवारीबद्दल कोर्टात अपील असल्याने नगर परिषद निवडणूक पुढे ढकलली। कोपरगाव, देवळाली, प्रवरा, नेवासा आणि पाथर्डीतील निवडणुका पुढे ढकलल्या। नगरसेवक पदाच्या 7 उमेदवारांबाबत कोर्टात अपील असल्याने निर्णय। मुख्यमंत्री फडणवीसांची आज चंदगडमध्ये सभा। मुख्यमंत्री प्रचारासाठी नव्हे तर जनतेचे आभार मांडण्यासाठी येत असल्याची आमदार शिवाजी पाटील यांची माहिती। भाजपचे 175 नगराध्यक्ष निवडून येण्याचा अंदाज। भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातील माहिती। प्रचार सभांमुळे भाजपला यश मिळण्याचा सर्वेक्षणात निष्कर्ष। नगराध्यक्ष पदासाठी 242 ठिकाणी भाजपचे उमेदवार। रवींद्र बोरकरांनी महाविकास आघाडीच्या काळात भ्रष्टाचार केला, त्यांना मतदान केलं तर भंडारा 10 वर्षे मागे जाईल। भंडाऱ्यातील काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर परिणय फुकेंचे गंभीर आरोप। रवींद्र बोरकरांनी 5 कोटींचं घर कसं बांधलं, फुकेंचा सवाल। कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये गाडीत 2 लाखांची रोकड। सर्जेराव पवारांच्या गाडीतून निवडणूक आयोगानं 2 लाख केले जप्त। सर्जेराव पवार प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवार, अशोक पवारांचे भाऊ। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून जाहीरनामा समितीची घोषणा। जाहीरनामा समितीमध्ये एकूण 11 जणांचा समावेश। आमदार पराग अळवणी, योगेश सागर, संजय उपाध्याय, प्रसाद लाड यांचा समावेश। मुंबई ठाकरे सेनेकडून दुबार मतदारांचा शोध सुरू। सोसायटींमध्ये जाऊन मतदार यादींची तपासणी। मुंबई पालिका प्रशासन दुबार नावाची पडताळणी करणार। नावातील साधर्म्यामुळे दुबार मतदारांमध्ये वाढ झाल्याची प्रशासनाची माहिती। मुंबईतील मतदार यादीत 11 लाख दुबार नावं असून त्यापैकी 4 लाख नावं ही एकापेक्षा अनेक वेळा आल्याची माहिती। पुण्याच्या भोरमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। अजित पवारांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश। भाजपच्या अनेक महत्त्वाचे पदाधिकारी दादांच्या राष्ट्रवादीत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलीस सज्ज। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर पोलिसांकडून वाहनांची कसून चौकशी। अमरावतीच्या रेवसा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकात वाद। ग्रामपंचायत सदस्याकडून ग्रामसेवकाची गाडी अडवण्याचा प्रयत्न। गाडी अडवणाऱ्या 2 सदस्यांना ग्रामसेवकाच्या गाडीनं ढकलत पुढे नेलं। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। सुदैवानं कुठलीही दुर्घटना नाही। डोंबिवलीत मनसेला मोठा झटका। मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि पत्नी सरोज भोईर यांचा भाजपमध्ये प्रवेश। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील उमेशनगर मैदानात पक्षप्रवेश। परळीतील हलगे कुटुंबाचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश। परळीतील काँग्रेसच्या नरेश हलगेंचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश। खासदार बजरंग सोनावणेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार। अजित पवारांचे लहान बंधू श्रीनिवास पवारांचे चिरंजीव युगेंद्र पवारांचा आज विवाह सोहळा। हळदीच्या कार्यक्रमाला पवार कुटुंबीय उपस्थित। अजित पवार निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त असताना लग्नाला उपस्थित राहणार का, याकडे नजरा। कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी गिरीश महाजन खिशात घेऊन बसलेत। सर्व पैसे शेवटी गुजरातच्याच ठेकेदारांकडे जातील। सामनाच्या रोखठोकमधून सरकारवर निशाणा। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडी विरोधात ठाकरेंची सेना आक्रमक। ठाकरेंच्या सेनेकडून तपोवनमध्ये घोषणाबाजी। तपोवन येथील वृक्षतोडीच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। अखिल भारतीय हिंदू महासभेकडून तपोवनमध्ये आंदोलन। साधुग्राम उभारण्याकरता 1800 वृक्ष तोडण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला हिंदुत्ववादी संघटनेचा विरोध। तपोवनमधील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात सर्व पक्ष एकत्र। तपोवन येथील झाडांना राजकीय पक्षाचे गमछे। ज्या वृक्षांवर फुल्या मारल्या त्याच वृक्षांवर पक्षाकडून गमछा बांधत निषेध। पर्यावरण प्रेमींनी झाडांना पोस्टर लावल्यानंतर राजकीय पक्षांकडून गमछे।
मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये वृक्षतोड। नाशिकमध्ये आमची सत्ता असताना सुंदर गार्डन बनवलं होतं। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीवरून संदीप देशपांडेंची टीका। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला वेग। रवी भवन परिसरात मंत्र्यांचे बंगले आणि आमदार निवास परिसरातील काम अंतिम टप्प्यात। 8 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार। हिवाळी अधिवेशनाचं कामकाज 15 दिवस चालणार। SIR, मतचोरी, वंदे मातरम, नवी दिल्ली हवा प्रदूषण या मुद्द्यांवर अधिवेशनात वादळी चर्चा होण्याची शक्यता। कुणी धमकी देत असेल तर चिंता करू नका, जागा आणि तारीख सांगा, आम्हीही तयार। सुनील केदारांचं प्रत्युत्तर, जास्त कराल तर कापून काढू, आशिष देशमुखांनी दिली होती धमकी। पालकमंत्र्यांचा आडनाव गोरे मात्र सगळे धंदे काळे। मेहबूब शेख यांचा जयकुमार गोरेंवर निशाणा। अकलूजमध्ये दहशत असली तरी 3 पॅनल उभे केले असते का? 5,000 रुपये प्रत्येकाला मताला द्यायचे असं अकलूजमधले डाव। मेहबूब शेख यांची प्रतिक्रिया। शिंदेसारखे संवेदनशील मुख्यमंत्री मी कधीही पाहिले नाहीत। चोपडामधील प्रचार सभेत गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। अरुणभाई गुजरातींनी पक्ष बदलला। या वयात पक्ष बदलून काय करायचं होतं? आम्ही सत्तेसाठी केलं, तुम्ही कशासाठी केलं? गुलाबराव पाटलांची अरुण गुजरातींवर टीका। अहमदाबादमधील मोदी स्टेडियम जवळच्या परिसरात बुलडोझर कारवाई। अहमदाबाद पालिकेनं स्टेडियम जवळचं अतिक्रमण हटवलं। अहिल्यानगर जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूला बंदी। निवडणूक शांततापूर्ण होण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी। आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती। सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिकांपैकी 2 नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम लांबणीवर। फलटण आणि महाबळेश्वर नगर परिषद निवडणूक रद्द। नियमांचं पालन न केल्यानं न्यायालयानं दोन्ही नगर परिषदेचा कार्यक्रम पुन्हा घेण्याचे निर्देश दिलेत। सोलापूरच्या करमाळ्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकारी अंजना कृष्णा यांच्याकडून बूथची पाहणी। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रावरील बूथची पाहणी। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदूषणाला पाहता मुंबई काँग्रेसचा जाहीरनामा। संधीसाधू सरकारचं दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणामुळे मुंबईत प्रदूषण। मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणार, काँग्रेसचं आश्वासन। मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी मनपाच्या हालचाली सुरू। महानगरपालिकेकडून मिस्ट कॅननद्वारे मुंबईत ठिकठिकाणी फवारणी सुरू। नाशिकच्या देवळामध्ये पत्नीसह 2 मुलांचा जीव घेतल्यानंतर एकाची आत्महत्या। मृत व्यक्ती दीर्घ काळापासून कर्करोगाशी झुंज देत होता। मुलांचं भवितव्य सुरक्षित राहणार नाही या भीतीमुळे त्यानं टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती। मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट ते अतिवाईट श्रेणीत। मरीन ड्राईव्ह परिसरात AQI 172 वर पोहोचला। न्यायालयाकडून महापालिकेला उपाययोजना करण्याच्या सूचना। मुंबईमध्ये वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडमध्ये। शेकोटी पेटवणं, उघड्यावर कचरा जाळण्यास पालिकेनं बंदी घातली। नियम मोडणाऱ्यांकडून 1,000 रुपये दंड तर वसूल केला जाणार। अनमोल बिश्नोईला पाकिस्तानातून जीवे मारण्याच्या धमक्या। अनमोल बिश्नोईला बुलेट प्रूफ वाहन आणि जॅकेट देण्याची वकिलाची मागणी। गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईवर देशभरात 30हून अधिक खटले दाखल। गोंदियाच्या तिरोडातील निमगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू। बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। उत्तर प्रदेशच्या बहराईच जिल्ह्यातील फरकपूर गावात बिबट्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात एक दारुडा अडकला। बिबट्याला आकर्षित करण्यासाठी पिंजऱ्यात बकरी बांधली होती, मात्र बकरी चोरण्यासाठी दारुडा गेला असताना तो अडकल्याची घटना। शेतकऱ्यांनी KYC अपडेट न केल्यानं 7,500 शेतकऱ्यांना फटका। गारपीट आणि अतिवृष्टी मदतीपासून शेतकरी वंचित राहिले। गारपीट आणि अतिवृष्टीमुळे 52,000 शेतकऱ्यांचं 22,000 हेक्टरचं नुकसान। रब्बी हंगामातील पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ। आतापर्यंत 3,26,000 शेतकऱ्यांचे अर्ज। गेल्या वर्षी सुमारे 55 लाख शेतकऱ्यांनी हा विमा उतरवला होता। शेतकऱ्यांनी मुदत संपण्यापूर्वीच पीक विमा उतरवण्याचं आवाहन।
नागपुरात 2 दिवसात 7 अंशांनी पारा घसरला। नागपूरचा पारा 11 अंशांवर तर भंडाराचा पारा 10 अंशांवर। विदर्भात अपेक्षेप्रमाणे थंडीचा जोर वाढू लागला। राज्यातील शिक्षकांचं 5 डिसेंबरला शाळा बंद आंदोलन। शिक्षक धोरणातील बदलांमुळे 20 ते 25 हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका, तर अंदाजे 18,000 गावतांडा शाळा आणि 25 ते 30 रात्र शाळा बंद पडण्याची शक्यता। त्यामुळे या धोरणाविरोधात शिक्षकांचं आंदोलन। पुण्याच्या नवले पुलावर होणाऱ्या अपघाताविरोधात पुणेकर आक्रमक। वारंवार होणाऱ्या अपघाताविरोधात नागरिकांचा मूक मोर्चा। लवकरात लवकर उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। गेल्या महिनाभरापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दरवाढीसाठी आंदोलन। पहिली उचल 3,000 रुपये आणि अंतिमतः 4,000 रुपये प्रति टन दर देण्याची मागणी। आंदोलनामुळे मोठ्या गुळाच्या युनिटसह छोटे मोठे अनेक गुळाचे युनिट बंद। गोंदियाच्या देवरीत नवीन सुरू होणाऱ्या बार विरोधात महिला एकवटल्या। बार विरोधात महिलांचं रस्त्यावर आंदोलन। मुख्य बाजारपेठेत बार सुरू झाल्यास काही ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याची महिलांची प्रतिक्रिया। गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। 1 कोटी रुपयांची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळीचा म्होरक्या राजेश नायरला अटक। अटकपूर्व जामिनासाठी आला असताना पोलिसांकडून अटक। आलिशान गाड्यांच्या कर्ज घोटाळा प्रकरणी ईडीचे पुण्यात 12 ठिकाणी छापे। स्टेट बँकेचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक अमर कुलकर्णींवर स्टेट बँकेचं नुकसान केल्याचा ठपका। या प्रकरणी तपास सुरू। नवी मुंबईत मालमत्ता कर थकबाकीदारांना पालिकेच्या नोटिसा। 645 थकबाकीदारांना 1 आठवड्याची आणि 218 थकबाकीदारांना 48 तासांची नोटीस। महापालिकेच्या या नोटिसीमुळे 863 कुटुंबांना धास्ती। ओटीपी भरल्याशिवाय रेल्वेचं तात्काळ तिकीट जारी केलं जाणार नाही। रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। तत्काळ आरक्षणाची संपूर्ण प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर होणार।